लग्नानंतर शारीरिक संबंधांशिवाय एखादी स्त्री किती काळ राहू शकते? हा प्रश्न कधी तुमच्या मनात आलाय का? 1 दिवस, 1 महिना की संपूर्ण आयुष्यभर? आज आपण याच विषयावर अगदी मोकळेपणाने आणि सत्य परिस्थितीवर बोलणार आहोत. आजचा आपला मुख्य प्रश्न आहे की शारीरिक संबंधांशिवाय विवाहित स्त्रिया किती दिवस राहू शकतात? आणि हो, आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त विवाहित स्त्रियांसाठी आहे. अविवाहित मुलींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार नाही, कारण अविवाहित मुलींची इच्छा आणि त्यांची मानसिकता खूप वेगळी असते. तुम्ही अशा अनेक स्त्रिया पाहिल्या असतील, ज्यांचा घटस्फोट झालाय किंवा ज्या विधवा आहेत किंवा ज्या आपल्या पतीपासून बऱ्याच काळासाठी दूर राहतात, विशेषतः ज्यांचे पती नौदलात किंवा अशा नोकरीत आहेत जिथे ते 6 ते 8 महिन्यांनंतर घरी येतात. किंवा अगदी सामान्य परिस्थितीतही विवाहित स्त्रिया किती काळ शारीरिक संबंधांशिवाय राहू शकतात? तर या व्हिडिओचा जो काही निष्कर्ष असेल तो फक्त विवाहित महिलांसाठी आहे. तर चला, विवाहित स्त्रियांच्या लैंगिक इच्छांबद्दल बोलूया. नमस्कार मंडळी, मी आहे डॉक्टर नमिता पाटील. माझ्या चॅनलवर आज तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा करूया. मुख्य विषय: जास्त इच्छा आणि सवय. पहा, विवाहित स्त्रिया या संबंधांशिवाय 1 दिवस काय, 1 वर्ष काय किंवा संपूर्ण आयुष्यभरही राहू शकतात, कारण या सर्व गोष्टी तिचं वय, तिची परिस्थिती, जोडीदारासोबतचे तिचे संबंध कसे आहेत आणि तिच्या शरीरातील कामिच्छा या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. अनेक स्त्रिया अशा असतात ज्या रोज किंवा आठवड्यातून 2-3 वेळा शारीरिक संबंध ठेवतात. अशा स्त्रिया जास्त दिवस याशिवाय राहू शकत नाहीत. जर त्या थोड्या जास्त काळासाठी, म्हणजे मी साधारण 1 ते 1.5 आठवड्याबद्दल बोलतेय, जर त्या 1-1.5 आठवडाही संबंधांशिवाय राहिल्या तर त्यांना त्रास होऊ लागतो, जसे की डोकेदुखी होणे, अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, ताणतणाव वाढणे किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं करणे या गोष्टी सामान्य होतात, कारण त्या स्वतःच्याच नियंत्रणाबाहेर जाऊ लागतात. कारण त्यांना रोज किंवा आठवड्यातून 2-3 वेळा संबंध ठेवण्याची सवय असते. त्यामुळे त्यांच्या शरीराला तशी सवय झालेली असते. त्यांच्या शरीराची आनंदाची किंवा इच्छेची पातळी तशीच बनलेली असते आणि तशीच ती टिकून राहते. पण अशाही अनेक स्त्रिया असतात ज्यांच्या वैवाहिक जीवनात सुरुवातीपासूनच समस्या असतात. त्यांच्या पतीच्या लैंगिक आरोग्यामध्ये काही समस्या असू शकतात किंवा त्या दोघांमध्ये काही वाद असू शकतात. सुरुवातीपासूनच त्यांच्यात जास्त संबंध प्रस्थापित झाले नसतील किंवा दोघांमधील समजूतदारपणा चांगला नसेल. तर अशा ज्या स्त्रिया असतात ना, त्यांच्यात संबंध ठेवण्याची इच्छा देखील कमी असते. अशा स्त्रिया अनेक वर्ष शारीरिक संबंधांशिवाय राहू शकतात. मंडळी, पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरंच काहीतरी नवीन शिकायला भेटलं असेल आणि तुम्हाला माझ्या कामाला प्रोत्साहन द्यायचं असेल, तर तुम्ही चॅनल मेंबरशिप घेऊन मला नक्की पाठिंबा देऊ शकता. खरं तर संबंधांशिवाय राहणे ही जी परिस्थिती आहे ना, ती एका स्त्रीच्या मानसिकतेवर जास्त अवलंबून असते. पुरुषांची इच्छा ही शारीरिक पातळीवर जास्त असते, तर स्त्रिया या मानसिक पातळीवर जास्त विचार करतात. आणि ही जी इच्छा आहे ना, ती वयावर अवलंबून असते, तिच्या कामिच्छेवर अवलंबून असते किंवा गरोदरपण, बाळंतपण यांसारख्या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. आणि सर्वात जास्त ज्या गोष्टीवर हे अवलंबून असतं ती म्हणजे तिच्या पतीसोबत किंवा जोडीदारासोबत तिची समज किती चांगली आहे. दोघांमध्ये किती प्रमाणात खटके उडतात किंवा वाद होतात, या सर्व गोष्टींवर ते अवलंबून असतं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जे नवीन विवाहित जोडपे असतात ना, म्हणजे ज्या स्त्रियांचं नवीन लग्न झालेलं असतं, त्यांच्यात एक वेगळंच आकर्षण असतं. आणि आपल्या जोडीदारासोबत संबंध बनवण्याची जी ओढ असते ती सुद्धा नवीन आणि खूप जास्त असते. कारण त्यामागील कारण म्हणजे जोडीदाराबद्दल असणारं अत्यंत तीव्र आकर्षण. पण हळूहळू नात्यात येणारे बदल, म्हणजे एकमेकांसोबत त्यांची समज कोणत्या पातळीवर आहे किंवा लग्नानंतर मूल होणं, घरगुती परिस्थिती म्हणजे घरातील वातावरण कसं आहे, दोघांमध्ये शारीरिक संबंध कोणत्या पातळीवर बनतात, दोघांमधील जवळीक कशी आहे, या सर्व गोष्टींवर त्यांची इच्छा निर्माण होण्याची क्षमता कमी होते किंवा वाढते. आणि हे काही अंशी त्यांचं गरोदरपण, बाळंतपण आणि नात्यात येणाऱ्या ताणतणावावरच अवलंबून असतं. तर निष्कर्ष हाच आहे की या प्रश्नाचं उत्तर एका ओळीत देताच येऊ शकत नाही. अशा अनेक स्त्रिया असतात ज्या रोज शारीरिक संबंध ठेवतात. त्या याशिवाय राहूच शकत नाहीत, कारण त्यांना तशी सवय असते. बऱ्याचदा असं होतं की जेव्हा एखाद्या स्त्रीला आपल्या जोडीदाराकडून बऱ्याच काळासाठी जवळीक मिळत नाही आणि तिला त्या गोष्टीची सवय असते, तेव्हा ती बाहेर प्रेमसंबंध शोधू लागते, बाहेर कोणाला तरी शोधू लागते. आणि हे एका ठराविक वेळेनंतरच होतं जेव्हा ती शारीरिक गरजेसाठी बाहेर संबंध ठेवते.
पण बऱ्याच स्त्रिया अशा असतात ज्यांचं सुरुवातीपासूनच शारीरिक संबंधांबद्दल एवढं आकर्षण नसतं. त्यांची शारीरिक इच्छा एवढी जास्त नसते की केवळ या कारणासाठी त्या बाहेर संबंध प्रस्थापित करतील. त्यामुळे त्या दीर्घकाळ, अनेक वर्ष किंवा संपूर्ण आयुष्यभरही राहू शकतात. आणि यात आणखी एक मुद्दा असा आहे की डॉक्टर जसं सांगतात की एक वेळ अशी येते की जर स्त्रिया शारीरिक संबंधांशिवाय राहिल्या तरी त्यांना कोणताही त्रास होत नाही. हो, हे खरं आहे की यामुळे जे फायदे त्यांना मिळायला हवे होते ते मिळत नाहीत. पण असं अजिबात नाहीये की याशिवाय ते आपलं आयुष्यात जगू शकत नाहीत. पुरुषांना जर शारीरिक संबंधांशिवाय राहावं लागलं तर त्यांना बऱ्याच अडचणी येतात. पण स्त्रियांना या समस्या थोड्या कमी प्रमाणात असतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.